गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, जर आपण आता पाहिलं तर US चे जे फ्युचर्स आहेत तर ते 0.5% लोअर ट्रेड करत आहेत. ओके, तर आता त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की आता तिथली फेडची जी पॉलिसी आहे तर ती ऑलरेडी होऊन गेलेली आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तिथे फॅक्टर्ड इन झालेल्या आहेत. परंतु इराण आणि इस्रायलचा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो काही शांत होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर इराण इस्रायलचा जो प्रॉब्लेम आहे तर तो मार्केटसाठी घातक ठरू शकतो. परंतु जोपर्यंत अमेरिका डायरेक्टली या युद्धामध्ये उतरत नाही तोपर्यंत जगातली मार्केट्स पडणार नाहीत, हे लक्षात ठेवा. परंतु जे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांचे स्टेटमेंट्स आपल्याला कधीच समजत नाहीत, हे लक्षात घ्या. कारण इथनं मागची आपण त्यांचे स्टेटमेंट्स आणि त्यांनी केलेली कामं ही पूर्णपणे विरुद्ध आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ज्या अर्थी ते म्हणतात की आम्ही युद्धामध्ये उतरणार, तर ते युद्धामध्ये उतरतीलच याची पॉसिबिलिटी फार कमी आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे सांगता येत नाही, कारण साहजिकच आहे, रशियाने पण सांगितलं आहे की जर अमेरिका युद्धात उतरला तर इराणच्या बाजूने आम्ही सुद्धा युद्धामध्ये उतरू. त्यामुळे अमेरिकेला युद्धामध्ये सहजासहजी उतरणं पॉसिबल नाही आहे, हे लक्षात ठेवा. कारण इराण एकटा नाही आहे, तर इराणच्या मागे रशिया आणि चायना हे दोन्ही कंट्रीज उभ्या आहेत. तर हे ग्लोबल जिओ पॉलिटिक्स आहे, त्यामुळे ते एवढं सोपं नसतं. परंतु इस्रायल सध्या काय करत आहे तर जे खामेनी आहेत की जे सुप्रीम लीडर आहेत इराणचे, तर त्यांनाच मारण्याचा त्यांनी प्लॅन केलेला आहे. कारण ते एकदम रिलिजियस लीडर आहेत. जर ते लीडर मारले गेले तर मग मात्र फार पॉसिबिलिटी आहे की तिथे आपण काय म्हणतो सत्ता पालट होऊ शकतो आणि इराण आणि अमेरिकेच्या फेवरमधली सत्ता तिथे येऊ शकते. अशा खूप साऱ्या गोष्टी तिथे चालू आहेत सध्या. त्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट शांत होण्यामागे हे एक रिझन ठरू शकतं की तिथं रिजिम म्हणजे थोडक्यात काय सत्ता पालट होऊ शकते, रिजिम चेंज होऊ शकतं. आणि ही गोष्ट फार पॉझिटिव्ह राहील की बिना युद्ध करताच तुम्ही सगळे जिंकलं असं त्याचा अर्थ होईल. परंतु आता ते होतं नाही होतं ते पाहणं जास्त गरजेचं आहे, सांगता येत नाही. तर आपण येऊयात स्टॉक मार्केटकडे. तर ग्लोबल टेन्शन तर आहेच, लक्षात असू द्या. त्यामुळे मार्केट प्रेशरमध्ये राहणार आहे, त्यामुळे नवीन ब्रेकआउट आपण एक्सपेक्ट करू शकत नाही जोपर्यंत ह्या कॉन्फ्लिक्टचं क्लिअर उत्तर मिळत नाही तोपर्यंत. ओके, आता मार्केटची जर आपण रेंज पाहिली तर अप्पर साईडला 25,000, डाऊन साईडला 24,500 अशी रेंज आहे. परंतु काल काय झालं मार्केटमध्ये, इंडेक्स जागेवरच राहिला कारण काल एक्सपायरी होती त्यामुळे. परंतु जे काही युद्धाच्या बातम्या येत होत्या की इराणने सुद्धा इस्रायलवरती अटॅक केला आहे आणि चांगल्यापैकी डॅमेज केले, त्यांचं स्टॉक मार्केट डॅमेज केलं, त्यानंतर त्यांचे जे हॉस्पिटल आहेत ते डॅमेज केलं, म्हणजे बऱ्यापैकी डॅमेज इस्रायलचं सुद्धा झालेलं आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे ही गोष्ट एक्सपेक्ट नव्हती आणि त्यांचं आयरन डोम फेल होतं आहे, ही गोष्ट काही चांगली नाही आहे, म्हणून मार्केट्स पडायला लागलेले आहेत, हे लक्षात घ्या. परंतु आपण जर इस्रायली स्टॉक मार्केट पाहिलं तर ते ऑल टाईम हायला आहे. म्हणजे जिथं युद्ध चालू आहे त्यांच्या स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगवरती सुद्धा मिसाईल पडलं आणि त्यांचं स्टॉक मार्केट ऑल टाईम हायला आहे. त्यामुळे हे काही लॉजिक समजत नाही आहे की असं का होतं. तर पाहूयात काय होते ते. परंतु जर आपण आपल्याकडल्या मार्केट्समध्ये जर पाहिलं तर सध्या गुड न्यूज आहेत, नाही असं नाही. सगळ्यात पहिली गुड न्यूज म्हणजे की जे क्रूड ऑइल आहे तर ते क्रूड ऑइल कमी झालेलं आहे, थोडंसं शांत झालं आहे. मग आता साहजिकच आहे की क्रूड ऑइल म्हणजे जगातल्या कॉन्फ्लिक्टचा एक आपण काय म्हणतो इंडिकेटर असतो. जर क्रूड ऑइल स्वतःहून कमी होतं आहे याचा अर्थ साहजिकच आहे की जेवढं टेन्शन आपल्याला बातम्यांथ्रू दाखवलं जाते ॲक्च्युअल तेवढं टेन्शन तिथं ग्राउंड लेवलवरती नाही आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर क्रूड ऑइल शांत होण्याचं काहीच कारण नाही आहे, उलट ते वाढायलाच पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट थोडीशी ठीकठाक आहे मार्केटसाठी. जर आता आपण FISDIचा डेटा पाहिला तर काल मार्केट एवढं पडलं, परवाही पडलं, कालही पडलं, परंतु कालसुद्धा FISDI दोघेही बायर्स होते. FISनं 900 कोटींचं बाईंग केलं आहे, DISनं 600-650 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. म्हणजेच काय की FIS त्यांचे जे काही इंडेक्स शॉर्ट पोझिशन्स आहेत ते कमी करत आहेत. आता ते पहिले 85% होते, नंतर 80%वर आले आणि आता 78% त्यांनी त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स ज्या आहेत त्या कमी केलेल्या आहेत. ओके,
म्हणजेच काय की जर दोनही पार्टीज खरेदी करतायत तर मार्केट पडतंय, स्टॉक्स पडतायत, तर मग विकतंय कोण? तर साहजिकच आहे रिटेल पीपल्स. ओके. आणि जे HNI आहेत, जे मार्केटला मॅनिप्युलेट करतात ते लोक. ओके. आता कालचा सिनेरिओ लक्षात घ्या की काल इंडेक्स जागेवरच राहिला ड्यू टू एक्सपायरी, परंतु स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये प्रचंड सेलिंग होतं. तुम्ही जर पाहिलं तर चांगल्यापैकी सेलिंग काल झालेलं आहे. आता इथनं स्मॉल कॅप आणि मिड कॅप वरती येणार का हे पाहणं आज फार गरजेचं आहे. कारण काल त्यांनी सेंटिमेंट डॅमेज केलं आहे आणि सेंटिमेंट डॅमेज झाल्यामुळे आज, कारण काल एक्सपायरी होती त्यामुळे मार्केट शांत होतं, परंतु जर मार्केटला जर आज खाली जायचं असेल, जर 24,500 जर ब्रेक करायचं असेल तर आजचा दिवस आहे एकदम योग्य दिवस. आज मार्केट एनीहाऊ 24,500 ब्रेक करून खाली गेलं पाहिजे, तर तो बॉक्स ब्रेक होईल. वरच्या साईडला 25,100 आणि खालच्या बाजूला 24,500. जर तो खालचा बॉक्स ब्रेक झाला तर आपण 24,000ची लेवल आरामात एक्सपेक्ट करू शकतो, हे लक्षात असू द्या. त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही तुमचा प्लॅन करा. परंतु कारण ह्याच्यामध्ये कसं आहे, आजचा दिवस महत्त्वाचा काय, कारण परत शनिवार रविवार 2 दिवस आहेत आणि युद्धामध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे सोमवारी आयदर मोठं गॅप डाऊन किंवा गॅप अप ओपन होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे जर तिथे ग्राउंड लेवलवरती खरंच एवढं मोठं टेन्शन असेल आणि कुठल्याही प्रकारची आपण काय म्हणतो की युद्धाची शांतता होण्याची जर पॉसिबिलिटी नसेल तर आज एनीहाऊ मार्केट ब्रेक करेल. ओके. आणि त्यानंतर मग आपण पाहायला लागेल की सोमवारी काय होईल ते. ओके. परंतु जर आज जर मार्केट ब्रेक झालं नाही डाऊन साईडला, की जे ऑलमोस्ट त्या झोनमध्ये आलेलं आहे, जर आज ब्रेक झालं नाही तर खूप कमी पॉसिबिलिटी होईल की यानंतर मार्केट ब्रेक करेल, हे लक्षात घ्या. ओके. कारण कॉन्फ्लिक्ट जो आहे तर तो एकदम टॉप लेवलला आहे सध्या. ओके. इथनं झालं तर युद्ध बंदच होईल, परंतु इथनं वाढण्याची शक्यता फार कमी आहे. ओके. तर आणि आपल्याकडे आता जर आपण लोकली जर पाहिलं तर लोकलीसुद्धा एक गुड न्यूज आहे, ती म्हणजेच RBIनं जे काही इन्फ्रा लोन्स आहेत तर त्याचं प्रोव्हिजनिंग 5%वरनं 1%वर आणलं आहे. म्हणजेच काय की त्याच्यामुळे बँकांना जास्तीत जास्त कॅश ही रिसीव्ह होईल आणि जास्तीत जास्त लोन्स ते प्रोव्हाइड करू शकतील. अगेन त्यातनं पुन्हा प्रॉफिट होईल. म्हणजेच काय की आज बँकिंग स्टॉक आणि NBFC स्टॉक जे आहेत तर ते थोडंसं बेटर करू शकतात. त्याच्या तुलनेमध्ये US मार्केटवरती प्रेशर आहे, त्यामुळे IT स्टॉक्स हे खाली येतील आणि इंडेक्स मॅनेज होण्याचा प्रयत्न होईल किंवा अदरवाईज बाकी अजून काय करायचं असेल ते होईल. परंतु आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. ब्रेकडाऊन व्हायचा असेल तर आजचा एकदम परफेक्ट दिवस आहे. आज ब्रेकडाऊन व्हायला पाहिजे आणि जर नाही झालं तर पॉसिबिलिटी ऑलमोस्ट निग्लिजिबल होईल की इथनं पुढं ब्रेकडाऊन होईल, हे लक्षात घ्या. कारण सेंटिमेंट डॅमेज केलेलं आहे स्मॉल कॅप आणि मिड कॅपनी. आता राहिला आहे फक्त लार्ज कॅप इंडेक्स. जर लार्ज कॅप इंडेक्स जर ब्रेक झाला तर बाकीचे सगळे अगदी मिड कॅप स्मॉल कॅप सगळे पडायला सुरुवात होतील आणि मग नेक्स्ट जो काही डाऊन साईडला जो काही सपोर्ट असेल तर तिथे येऊन ते सगळे थांबतील. तर पाहूयात काय होतं ते. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी कन्फ्यूज आहे. ते इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट 10 ते 20 पॉईंट फक्त गॅप अप आयदर गॅप डाऊन ओपन होईल, म्हणजे ऑलमोस्ट फ्लॅट, कुठेही मार्केट जात नाही आहे. ओके. तर मग पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये काय आणि कशा पद्धतीनं गोष्टी घडणार आहेत त्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.